particular informative story is regarding the information of big data, sources of information. Then what is meant by big data? There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. Our food habits, our healthcare, our traveling or scientific pursuits, you name it, and everything has changed 360 degrees. The massive data available with us can really work wonders. Friends, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases, or watch videos? Yes, whatever activity we do online is recorded, monitored, and analyzed. So a huge amount of data is collected. Let me give you an idea of how huge the data might be. Big data can be petabytes or exabytes, or data consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer, contact center, social media, mobile data, and so on. The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity, and value. Such a big data is easy to obtain but so massive that challenges to current computing. म्हणजे याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की बिग डाटा म्हणजे आपण जे आहे, आपण एखादी फेसबुक वरती पोस्ट लिहितो, व्हॉट्सअप वरती पोस्ट करतो वगैरे. तर मग या पोस्टचं होतं काय, तर ही पोस्ट जी आहे बिग डाटा म्हणून सेव्ह केली जाते. बरोबर आपल्याला 1 वर्षानं त्या दिवशी त्या वेळेपर्यंत ती परत जी आहे परत आपल्याला मिळत असते, मेमरी म्हणून येत असते. तर असा हा बिग डाटा काय आहे, म्हणजे या टेक्नॉलॉजी मध्ये जे आहे ते बिग डाटा नावाची जी कन्सेप्ट आहे ती पेटाबाइट्स, एक्झाबाइट्स अशा म्हणजे अगणित आपल्याला मोजता न येणाऱ्या ह्याच्यामध्ये जे आहेत गणितीय पॅरामीटर मध्ये हे सेव्ह झालेलं आहे. तर ही बिग डाटा जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट फार ब्रॉड आहे. म्हणजे प्रत्येक आपण साधी कमेंट जरी केली तरी ती कमेंट जी आहे बिग डाटा मध्ये सेव्ह होती. ती कमेंट आपल्याला पाहता येते. म्हणूनच आता तुम्ही जर पाहिलात, तुम्ही आणखीन 10 वर्षांनी जेव्हा पाहाल तर तुम्ही 20 वर्षाखाली तुम्ही काय केलात, काय आहे तुम्हाला लक्षात येतं, ते केवळ बिग डाटा. आता तुम्ही जर बघत असाल फ्रॉड आहे किंवा एखाद्या व्यक्तीला जे आहे एखाद्या व्यक्तीचं काही भ्रष्टाचार जर बाहेर काढायचा असेल तर त्याला प्रत्येक गोष्ट विचारण्याची गरज नाही, कारण ह्या बिग डाटाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या हातामध्ये. तर हे बिग डाटा आहे. तर युजेस ऑफ बिग डाटा, बिग डाटाचा यूज काय आहे? फर्स्ट, लोकेशन ट्रॅकिंग. बिग डाटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. Your GPS and Google Maps make use of big data. With geographic positioning and radio frequency identification, sensors we get the real-time data about traffic congestion on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident prone areas. म्हणजे ह्या बिग डाटा मधनं जे आहे, बिग डाटा मधनं जे की जीपीएसच्या माध्यमातून गाडीला जीपीएस बसवू शकता. आता जे नितीन गडकरींनी घोषणा केलेली आहे की टोल नाके जे आहे, टोल नाके 1 वर्षानंतर एकही टोल नाका राहणार नाही. तर हे जीपीएसच्या माध्यमातून जे आहे त्याच्या माध्यमातून बिग डाटाच्या माध्यमातून हे अशा पद्धतीनं सेव्ह करणार आहे. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न कशा पद्धतीनं आहे, कॅलेमिटीज काय काय आहे, फ्लड्स आहेत, अर्थक्वेक आहे, सुनामी आहे, नेसेसरी प्रिपरेशन्स काय काय घेता येते, याच्यासाठी या बिग डाटाचा उपयोग केला जातो. त्यानंतर हेल्थ केअर इंडस्ट्री आता स्मार्ट वॉचेस आलेले आहेत, अदर विअरेबल जे आहेत, हेल्थ ऍप्स आलेले आहेत. तर त्याच्यामधनं या बिग डाटाचा उपयोग होत असतो. म्हणजे आता तुम्ही जर एखाद्या डिसीजचे जर पेशंट असाल तर तुम्हाला जे आहे ऑनलाईन तुम्हाला त्याचा ऍडवाइस घेता येतो, ऑनलाईन ट्रीटमेंट करता येते, किंवा ऑनलाईन हेल्थ केअर इंडस्ट्रीज सुद्धा आहे. त्याच्यामध्ये हार्ट रेट जे आहे, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न जे आहे, तर त्याच्यासाठी जो आहे त्याच्यासाठी हा बिग डाटाचा केला जातो. डॉक्टर सुद्धा ऑनलाईन आलेले आहेत, ऑपरेशन सुद्धा ऑनलाईन होत आहेत. तर या बिग डाटाचा या ठिकाणी उपयोग होतो. त्यानंतर बँकिंग अँड ट्रेडिंग. विथ द बिग डाटा एनालिटिक्स the investment patterns of the people can be studied. New insights have enabled the banks and finance companies
to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, actual of audit trails by analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks. मिस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे बिग डाटा म्हणजे थोडक्यात बँकिंग क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं यूज करतो ही सूचना बिग डाटाकडे जाते, परंतु त्यांना पैसे मिळालेले नाही. बिग डाटाकडे ही इन्फॉर्मेशन जाते. बिग डाटा ती इन्फॉर्मेशन सेव्ह करते, तुमच्या संबंधित बँकेला तशी इन्फॉर्मेशन सेंड करते, तुम्हाला 24 आवर्स मध्ये ते पैसे मीन्स इन बँकिंग अँड ट्रेडिंग ऑल्सो. तर अशा पद्धतीने जे आहे अशा पद्धतीने बिग डाटाचा सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन जे आहे SEC मध्ये बिग डाटाचा यूज केला जातो. म्हणजे सस्पिशियस ऍक्टिव्हिटीज जे आहे त्याच्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग जे आहे तर याच्यामध्ये बिग डाटा जो आहे अल्गोरिथम्स मध्ये बिग डाटाचा यूज केला जातो. स्पोर्ट्स मध्ये काय होतं पहा, क्रिकेट मॅच जे आहे क्रिकेट मॅच आपण पाहू शकतो किंवा एखादी क्रिकेट मॅच सेव्ह केली जाते ती आपल्याला नंतर पाहता येते. हे काम सगळं बिग डाटा मध्ये होत असतं. त्यानंतर ऍडव्हर्टायझिंगचा तर बिग डाटा मध्ये इतका उपयोग आहे की आपण फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल, एनी ऑनलाईन जॉईंट्स तर या ट्रॅक वरती जे आहे आपल्याला ऍड 0 रुपयापासून करोडो रुपयापर्यंतच्या ऍड जे आहेत त्या ऍड बिग डाटाच्या माध्यमातून तुम्हाला पाहावयास म्हणजे हे बिग डाटाचा यूज आहे ऍडव्हर्टायझिंग. देन एंटरटेनमेंट अँड मीडियावरती युट्यूब असेल, टेक्निक, नेटफ्लिक्स, युट्यूब आणि अशा पद्धतीच्या डाटाबेस जे आहे डाटाबेस ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी जे आहे बिग डाटाचा यूज केला जातो. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डाटा कोणत्या पद्धतीनं एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डाटाचा उपयोग कशा पद्धतीनं होतो तर यामध्ये जे आहे स्टुडंट्सला कॉम्प्रिहेन्शन लेवल वेगवेगळी असते. जर तुम्हाला आता वेगवेगळ्या सब्जेक्टचे वेगवेगळे लेक्चर जर करायचे असतात तर ते लेक्चर्स फॉरेन लेक्चररचे लेक्चर करू शकता, कन्सेप्ट वाईज लेक्चर करू शकता किंवा खान अकॅडमी सारख्या अकॅडमीज आहेत त्या अकॅडमीमध्ये सोल्युशन वाईज किंवा जे छोट्या सब टॉपिक्स वरती नोट्स दिलेले आहेत अशा वेगवेगळ्या अकॅडमी मधनं जे आहे लेक्चर करू शकता. एज्युकेशन सेक्टरमध्ये या बिग डाटाचा यूज फार मोठ्या प्रमाणात. त्यानंतर जे आहेत अशा पद्धतीनं वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डाटा. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery, etc. It is a genic in our hands. It lies in our hands to make the optimum use of it for the benefit of mankind.